नमस्कार मित्रांनो, कर्ण फॅन्सला महाराष्ट्र राज्याच्या नाव आपलं सर स्वागत आहे. आज आपण भैरवनाथ केसरी नागरे कडेपठार जेजुरी येथे मैदानात आलेला आहे आणि आज आपण एक अशी खास नंदीची मुलाखत घेणार आहोत जो घाटावर म्हणजे मुंबईला ज्यानं बिंदोड क्षेत्रावर आदिराज्य गाजवलं असा नंदी आणि या नंदीचे मालक हे आज महाराष्ट्रासमोर पूर्ण आपण ओळख करून देत आहोत. तरी आपण जाणून घेऊ नंदीचा इतिहास व नंदीचं पूर्ण कसं त्याचं आयुष्यमान होतं आपण जाणून घेऊ. तरी तुम्ही आपलं नाव सांगा. मी सोमनाथ नामदेव बंडलकर, गाव माझं मुरुम. मुरुम. हा, बारामती तालुक्यातली. आता आपल्या नंदीचा इतिहास सांगायला गेलं तर काय होईल सांगा. इतिहास असा आहे की हा डबल भरनाथ केसरी आहे. डबल वैरण किस हा, ह्याच्या आधी कोणते कोणते किताब पटवले म्हणजे घाटावर घाटावर हे आपल्या सेकंदात पडलेलं आहे. सेकंद हा. सेकंदाच्या आतापर्यंत किती किताब पटवली तिथं बरेच पटकावलेले आहे त्यांनी. असं कुठलं आठवणीतलं मैदान आहे का जिथं तुम्हाला आशा नव्हती आणि जिथं बैलाने तुमचं नाव करून दाखवलं हे लाटे. बाकी तिथं काय एखादा किस्सा आठवतो का सांगण्यासारखा? हा, आठवतो ना. तिथं सगळ्या टॉपचे गाड्या होत्या आणि सर्वसाधारण आम्ही गरीब माणसं आहे आणि गरीबाचाच पायरा केलता. हा, ते आमच्या गावातले म्हणजे गरीबांनी तानाजी पाठवले ते पैरेकरी आमचे आणि अचानकच आमचा इतिहास तिथं घडून गेला. पहिलंच भरनाथ केसरी. नाही नंदीचं लहानपणी कसं होतं म्हणजे लहानपणी जसा होता तसा आता आहे का आता बदल झाला खूप नाही बदल बदल नाही. म्हणजे याचा लहानपणीचा पळ कसा होता? पळ तसाच आहे आणि मार्क आहे. ह्यो आपला बैल आहे तो कोणत्या जातीचा आहे? हा, धनगर किल्ला रे. धनगरी केला. आणि बैल ऐकतो का तुमचं? हा, ऐकतो का बैल? ऐकतो की. आणि बैलाचा खुराक सांगायचा म्हणाल तर कसा असतो खुराक याचा? बैलाचा खुराक उडदाची डाळ, मका पराठा आणि ते आपलं हिंद केसरी. हा, आणि जे आपल्या बैलाचा व्यायाम आहे तो आपण व्यायाम कसा करून घेतात? व्यायाम असा की आपलं अवजाराला झुकणे, भाजा बैल घालणे एखादा आणि त्या जोडेल टाकणे. आणि जी पोहणी कशी असते? पोहणे आपली कॅनल मध्ये दोन्ही म्हणजे किती साईडला दिवसातून एकदा पोहायला नेतात? 15 दिवसात. 15 दिवसात. आणि तेव्हा बैल आपल्याला त्रास देतो? नाही एवढा देत, पण कसं आहे जपून हे करावं लागतं ना आपण सावधगिरी. आता आज जर तुम्ही मैदानावर आलाय तर मला सांगा की बैल जेव्हा मैदानात जातोय जेव्हा त्याला फाटी दिसतात तेव्हा त्याच्यात काय बदल वाटतोय का किंवा आक्रमक दिसतोय का किंवा हे आज नंबर करणार का असं काय तुम्हाला संकेत दिसतात का? तसं संकेत म्हणजे कसं आहे नशीब अवलंबून. बैलाचं बी नशीब आजमावलं पाहिजे, परत मालकाचं बी नशीब एक आलं पाहिजे आणि गाडीवाला म्हणजे ड्रायव्हरचं नशीब असं एकत्र नशीब आल्यानंतरच बोलायला होईल. आणि शेवटी या खेळात संयमाला लय महत्व आहे. हा, जे संयम. संयम ठेवतो ते त्या खेळात विजय आहे. हा, याबद्दल काय सांगाल तुम्ही? संयम ठेवतच आलोय आतापर्यंत. पहिल्यापासून संयमातच आहे. आतापर्यंत पायऱ्याचा काय प्रॉब्लेम आलाय का किंवा वायदी ही द्यायला लागते का तुम्हाला? नाही मी मुळात वायदीच आम्ही घेत नाही वायदी घेत नाही आणि देत पण नाही. आणि देत बी नाही. हा पैरेकरी माझ्या समोरचाच आहे. त्या नंदीचं नाव काय? हा, ही सोने आहे. सोने. हे काय ह्याचं काय? तो पंधाऱ्याचा आहे. पंधारे. हा, याचा काय इतिहास आहे का? ह्याचा बी इतिहास आहे. आम्ही जिंतीत दोघं जण संगत पडलो. तिथे काय नंबर केला होता? नंबर 2 नंबरला गाडी घासून उतरली. 2 नंबर म्हणजे एकच नंबर होता. हा, जितोबा केसरी मध्ये. ओके. अजून काय ह्या नंदीचा इतिहास काय सांगा? इतिहास म्हणजे असा आहे की हा बऱ्याच वर्षापासून पळतोय. शांत आहे का बैल? हा, शांत नाही, मार्क आहे. मार्क आहे. म्हणजे ह्यो फक्त तुमचाच आहे? माझं. म्हणजे ह्या खेळाला आतापर्यंत तुमच्या घरातल्यांकडून विरोध आलाय का ह्या खेळाला साथ आहे घरातल्यांकडून? नाही बरं, कधीच आला नाही. कधीच नाही. म्हणजे कधीच नाही. घरातल्यांची पण साथ आहे. हा, मग साथ तुम्ही नसताना घरातली ह्याची काळजी या नंदीची काळजी कशी घेते? पाणी पाजणे, खुराक ठेवणे, घरी नसलं तरी मंडळी पोर असतात आले की आपलं त्याला खाया टाकणे, म्हणजे आपल्या घरच्या भावागत सांभाळते. आता तुम्ही जी या नंदीसाठी म्हणजे स्वतःचा तुम्ही सुखाचा त्याग केलाय थोडक्यात. मग याबद्दल तुम्हाला काय वाटतं की या नंदीने तुमचं चीज करून दाखवलंय का? तुमचं जे सुखाचा तुम्ही जे त्याग केला त्याचं आज चीज झालंय का? झालंय की आम्हाला 2-3 मैदानात त्यांनी भरनाथ केसरी हा किताब मिळवून दिला आम्हाला. हा, त्यामुळे आम्हाला त्याचं समाधान आहे ना. बरोबर. आणि काय सांगू शकता? काय आहे, असंच बैलगाडी क्षेत्रात सगळ्यांनी संयम ठेवूनच बैलगाडी क्षेत्र खेळलं तरच हे. आणि याच्या जोडीला जो आतापर्यंत नाही का म्हणजे ह्याच्या जोडीला जो पायरा असतो त्याचा पायरा एकदम परफेक्ट जुळला की असा कुठला नंदी आहे का की त्याच्याबरोबर जो माणूस पोहोचतो त्या स्पीडनं असा काय कुठला आहे? नंदी आहे सोन्या आहे. त्याच्यासोबत? हा, सोन्या. परत तुम्हाला म्हणतो छब्या आहे. परत तेज आहे आमच्या म्हणजे बरोबर. चुलत्याचा तेज आहे म्हणून. आणि आजच्या मैदानात आपला म्हणजे काय मैदानाबद्दल काय सांगा? मैदान चांगलं, अतिशय सुंदर मैदान आहे. मैदान छान आहे. आज मैदानात आपल्या गट नंबर किती आहे? गट नंबर 41. 41. आणि तास नंबर? 8 आहे.
8 म्हणजे पब्लिक साईड आहे. हा पब्लिकने पळतो हा हा पब्लिक हा, डावी public. खांदे उजवी खांदे. हो हे पुष्पामध्ये सुद्धा पब्लिकने पळलाय. म्हणजे आपला बैल मला असं वाटतं चौसा आहे. हा चौथा Open. नाही 6 दाते ह्यो. साधा ती बरं. आणि 2-3 मुलाखती म्हणजे जे झाल्या दोमाळाने घेतले शेंडे यादवने घेतले आणि आता तुम्ही देखील तुम्हाला छान वाटलं आणि बाळूमामाच्या चरणी शंकर महाराजांच्या चरणी ही आम्ही प्रार्थना करतो की आपला आज नंदी ह्या मैदानात गुलाला मानकरी व्हावा ही त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि व्हिडिओ आवडले असले तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. करणं फॅन्सला महाराष्ट्र राज्य शान महाराष्ट्राची ताकद सर्वसामान्य. लवकरच भेटू पुढच्या भागात. चल धन्यवाद.